येथे रायगडच्या माणगाव पुणे मार्गावरती निजामपूर जवळ एसटी बसला अपघात झाला। या अपघातात 3 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। बसमधनं 22 प्रवासी प्रवास करत होते आणि आज सकाळी माणगाव इथनं जामखेडकडे निघालेली ही एसटी बस होती, जी कोस्ते गावाजवळ आली असता चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या बाजूला कलंडली। यावेळी बसमधनं 22 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। अधिक माहिती घेऊयात मेहबूब जमादार यांच्याकडनं। मेहबूब, जोरदार पद्धतीने गाडी कलंडलेली पाहायला मिळते, काय अधिक माहिती? ही बस माणगावहून 10 नंतर निघालेली बस ही माणगाव पासून 15 किलोमीटर अंतर असल्यावर निजामपूरच्या आसपास कोस्ते गावाजवळ जेव्हा ही पुण्याकडे जाताना आली होती, तेव्हा समोरून येणाऱ्या एका एसटी बसने ह्या बसला, म्हणजे जी माणगाव जामखेडची बस होती, ह्या बसला कट मारली आणि हा रस्ता अरुंद आहे, त्यामुळे कट मारल्याने माणगाव जामखेड बस चालकाने रस्त्याच्या बाजूला घेण्याच्या नादामध्ये बाजूला घेण्याच्या प्रयत्नामध्ये या चालकाचं नियंत्रण बसवर सुटलं व ती रस्त्याच्या बाजूला खाली खड्ड्यामध्ये ही बस गेली। सुदैवाने ह्या बसने एकच पलटी मारली। यामध्ये 22 प्रवासी होते, यातील 3 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। त्यांना माणगाव जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं आहे, परंतु आणखीन काही पलटी मारल्या असत्या बसने तर नक्कीच ही मोठी दुर्घटना घडली असती, परंतु ही दुर्घटना घडली नाही आणि इतर प्रवासी 18 ते 19 प्रवासी मात्र सुखरूप आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद मेहबूब या संपूर्ण माहितीसाठी। तर कट मारला आणि त्यानंतर ही बस कलंडलेली आपल्याला पाहायला मिळते, पूर्णपणे नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर बस पूर्णपणे खड्ड्यात पडली।